झी 24 तास एक पाऊल पुढे। रत्नागिरीमध्ये तर रुग्णालयांमध्ये पाणी टंचाईने डोकं वर काढलंय। मात्र याला कारणीभूत ठरतोय तो रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार। रुग्णांना देण्यात येणाऱ्या पाण्यात चक्क माती असल्याचं आढळून आलंय। रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा अनेक वेळा रुग्णांना वाईट अनुभव आलाय। मात्र आता तर चक्क रुग्णालयात शस्त्रक्रियाच होत नसल्याचं धक्कादायक वास्तव निदर्शनाला आलंय। कारण काय तर जिल्हा रुग्णालयाला पाणी पुरवठाच होत नाहीये। जिल्हा रुग्णालयाला पाणी पुरवठा करणारी सार्वजनिक बांधकाम विभागाची पाईपलाईनच नादुरुस्त असल्यामुळे रुग्णालयाला पाणी पुरवठाच होत नाही। 2 दिवसात 5 रुग्णांच्या शस्त्रक्रिया झालेल्या नाहीत। ही धक्कादायक बाब पुढे आल्यानंतर राणे समर्थकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना घेराव घालत गोंधळ घातला। मात्र या प्रकारामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत। ऑपरेशन थिएटरमध्ये जरा पण पाणी नाही म्हणजे साहेब, पाणी नसेल तर बाहेरनं आपल्याला व्यवस्था काय करता येईल का? तर ते म्हणाले 5 दिवस नाही, आणखीन 5 ऑपरेशन मी कॅन्सल केलेले। तर रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणारं पाणीही माती मिश्रित असल्याचं आढळून आल्यानंतर राणे समर्थकांनी पाण्याचे पिंप वॉर्डमध्येच ओतून टाकले। मात्र जिल्हाधिकाऱ्यांना सांगून 2 दिवसात पाण्याची व्यवस्था करण्याचं आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलंय। मला एक बऱ्याच गोष्टीचा अभ्यास करावा लागेल आणि मी त्याचा पाठपुरावा घेतो आणि ते करून मी हे कंप्लीट करून घेईल, कारण काही काही गोष्टी समजल्यावरच होतात। आणि ह्याच्यापूर्वीपणे आता आपल्या जे काय कार्यकर्ते त्यांचंही सहकार्य आणि आमच्या सरकारी अधिकारी कामाला लावून ह्याच्या परिस्थितीत आम्ही सुधारणा घडवून आणू। राणे समर्थकांनी आपल्या स्टाईलनं गोंधळ घालून जाब विचारला असला तरी वर्षानुवर्ष असलेल्या समस्या कधी सुटणार याचं उत्तर कोणाकडेच नाही। झी 24 ताससाठी संदेश सावंत, रत्नागिरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।